श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 26 मार्च वार गुरुवार आणि आज आहे श्री रामनवमी. तर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री रामनवमी हा दिवस आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. चैत्र महिन्याच्या नवमी तिथीला श्री रामनवमी ही साजरी केली जाते. शास्त्रानुसार भगवान राम यांचा जन्म याच दिवशी झाला होता, म्हणून हा दिवस राम जन्म उत्सव म्हणून आपण साजरा करत असतो. प्रभू श्रीराम हे दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचाच 7वा अवतार आहे. भगवान विष्णूंनी राक्षसाचा म्हणजेच रावणासारख्या राक्षसाचा नाश करण्यासाठी श्रीराम म्हणून पृथ्वीवरती जन्म घेतला होता आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मात सर्वात पवित्र देवतांपैकी एक प्रभू श्रीराम आहेत. रामनवमी ही वर्षातून एकदाच साजरी केली जाते आणि यंदाची म्हणजेच 2026मध्ये जी रामनवमी आलेली आहे तर ती अत्यंत खास आहे. कारण अनेक वर्षानंतर असा योग जुळून आला आहे की अष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी आल्या आहेत. प्रभू श्रीरामांचा जन्म ज्या पुनर्वसू नक्षत्रात झाला तेच नक्षत्र आणि सूर्याची उच्च राशीत स्थिती या रामनवमीला अधिक फलदायी बनत आहे. चैत्र नवरात्रीची सांगता प्रभू श्रीरामांचा जन्म उत्सव हा काळ पूर्णपणे ऊर्जेने भरलेला असतो. यंदा सूर्य आपल्या उच्च राशीत असल्यामुळे सूर्याची आणि रामाची उपासना केल्याने त्याचे अनेक पटीने फळ प्राप्त होते. या दिवशी अनेक जण व्रत करत असतात. या दिवशी व्रत करून प्रभू श्रीरामांची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी, संकट, दुःख हे दूर होतात. भगवान राम हे केवळ एक धार्मिक व्यक्तिमत्व नाही तर योग्य जीवन जगण्याचे प्रतीक आहे. त्यांचे जीवन सत्य, नीतिमत्ता, कर्तव्य, त्याग आणि प्रेम यासारख्या सद्गुणांनी भरलेले होते. आपल्या जीवनात हे गुण आत्मसात करून आपण एक चांगला माणूस बनावा असा प्रयत्न या रामनवमीच्या दिवशी अनेक जण करत असतात. त्रेतायुगात धर्माच्या स्थापनेसाठी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता आणि या पवित्र दिवशी सर्व ग्रह हे त्यांच्या उच्च राशीमध्ये विराजमान होते आणि म्हणून हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे ह्या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज गुरुवार श्री रामनवमीला तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नसेल तर फक्त संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळा. ही वस्तू जर तुम्ही संध्याकाळी तुमच्या घरात जाळली तर घरातील इडापिडा, नकारात्मकता, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत? हा उपाय कोणत्या वेळेत करावा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपण संध्याकाळी करणार आहे. परंतु संध्याकाळी हा उपाय करण्या अगोदर आज रामनवमीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आपण पाहणार आहे. चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता जेव्हा सूर्य डोक्यावर येतो तेव्हा प्रभू रामांचा जन्म झाला असे मानले जाते आणि म्हणून पूजेची जी मुख्य वेळ असणार आहे तर ती आज 26 मार्चला दुपारी 11:05 ते दुपारी 1:35 पूजेची वेळ असणार आहे.
या वेळेमध्येच आपल्याला प्रभू श्रीरामांची पूजा जी आहे तर ती करायची आहेत। मग ही पूजा सामूहिक असेल किंवा तुमच्या घरातच तुम्ही पूजा करणार असेल तर याच वेळेमध्ये तुम्ही पूजा करा। आणि जी जन्मवेळ असणार आहे, जन्मवेळ म्हणजे आपण जो पाळणा हलवत असतो, पाळणा म्हणत असतो, तर ती जन्मवेळाची जी मुहूर्त असणार आहे किंवा जो वेळ असणार आहे तर तो दुपारी 12 ते 12:30 म्हणजे 12:40च्या दरम्यान राम मंदिरामध्ये किंवा घरामध्ये पाळणा जो आहे तर तो हलवला जाणार आहे। जेव्हा तुम्ही प्रभू श्रीरामांची पूजा करणार आहे तेव्हा त्या पूजेमध्ये त्यांना ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या नक्की अर्पण करायच्या आहेत। जेवढ्या तुमच्याकडे असतील तेवढ्या वस्तू तुम्ही अर्पण करू शकता। ज्यामध्ये बघा, रामांना पिवळी फुलं, तुळशीची पानं, चंदनाचा टिळा आणि अक्षदा आवर्जून अर्पण करा। या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये असतातच। त्यानंतर नैवेद्य काय दाखवावा तर रामाला सुंठवडा म्हणजेच गूळ आणि सुंठ यांचे मिश्रण अत्यंत प्रिय आहे। तसेच खीर किंवा पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवावा, परंतु ते शक्य नाही झालं तर फक्त सुंठ आणि गूळ यांचं मिश्रण तुम्ही तयार करून हा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालणार आहे। त्याचबरोबर फक्त ही पूजा करून आपल्याला चालणार नाही, तर या पूजेसोबतच काही अशा उच्च कोटीच्या सेवा आहेत त्यासुद्धा करायच्या आहेत, ज्यामध्ये या दिवशी रामरक्षा स्तोत्र, रामाष्टक किंवा रामायणाचे वाचन करणे अत्यंत फलदायी मानले जाते। आणि यानंतर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, हा उपाय तुम्ही संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी बघा 6 वाजल्यापासून ते अगदी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता, कारण संपूर्ण रात्रभर नवमी तिथी असणार आहे। परंतु तुम्हाला शक्य असेल तर 6 ते 9:30 या काळामध्येच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ही जी वेळ असते ना, या वेळेला खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी या सक्रिय असतात, प्रभावित असतात। आणि म्हणून या वेळेला आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो, धूप अगरबत्ती लावत असतो, जेणेकरून आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल। आणि याच वेळेला आपण काही उपाय जर केले ना तर ते सुद्धा खूप जास्त प्रभावी ठरत असतात। त्या उपायांचा आपल्याला खूप लवकर फळ प्राप्त होते। आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे रामनवमीच्या दिवशी। सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे। नवरात्रीमध्ये आपण होम हवन करत असतो। या चैत्र नवरात्रीची समाप्ती नवमीच्या दिवशी म्हणजे आज होणार आहे। जर आपण आपल्या घरात आज या 2 वस्तू जाळल्या तर आपल्याला होम हवन करण्याचं जे काही पुण्यफळ आहे तर ते प्राप्त होते। हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व अडचणी, संकट हे दूर होतात। ज्या घरामध्ये आज रामनवमीला हा उपाय केला जातो त्या घरातील सर्व अडचणी दूर होऊन माता लक्ष्मी अखंड वास करते। साक्षात प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो। तसेच रामनवमीचा दिवस हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचा मानला जातो। आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत इतरांकडून तुम्हाला उसने पैसे घ्यावा लागत असेल किंवा आलेला पैसा हा कोणत्या कारणाने घरातून निघून जात असेल आणि म्हणून जर घराची भरभराट होत नसेल, कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, जर आपल्या घरामध्ये काही ग्रहदोष, पितृदोष, वास्तुदोष असेल किंवा आपल्या घराला कुणी नजरबाधा केलेली असेल तर आपल्या घरामध्ये सतत भांडणे होत असतात। आजारपण असतं, आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जातो। तसेच घरातील मुलं सतत हट्टीपणा, किरकिर करत असतात। आणि म्हणून हा उपाय जर आपण आज रामनवमीला केला तर आपल्या घरातील अडचणी ह्या तर दूर होणारच आहे, परंतु घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतात। घरात सुखशांती आणि समृद्धी ही नांदू लागते। हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण जे आहे तर ते निर्माण होत असते। आणि म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा लावून घ्यायचा आहे। धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायच्या आहेत। मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा तुम्हाला आज लावायचाच आहे। तुळशीपाशी सुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता उपाय करण्यासाठी तुम्हाला ज्या गाईच्या शेणाच्या गोवऱ्या असतात, ज्याला शेणकूट असे सुद्धा म्हटले जाते,
तर तुम्हाला गाईच्या शेणाची जी गोवरी असते, जी शेणी असते, तर ती तुम्हाला घ्यायची आहेत. अगदी छोटासा तुकडा जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे गाईच्या शेणाची गौरी नसेल तर काय करायचं, जिथे कुठे पूजा साहित्य मिळते ना, तिथे फक्त 50 रुपयांना एक पॉकेट मिळतं. तर तिथून ते पॉकेट आणायचं आहे. त्यातील एक तुकडा जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. जास्त मोठा घेण्याची गरज नाही, अगदी छोटासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे. आणि यानंतर ही गाईच्या शेणाची जी गौरी आहे तर ही तुम्हाला गॅसवरती ठेवून ती जाळायची आहे. ती पूर्ण प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. यानंतर आपल्या देवघरासमोर तुम्हाला ती प्लेट ठेवायची आहे आणि त्या गाईच्या शेणीवरती तुम्हाला, पेटलेल्या शेणीवरती तुम्हाला थोडासा गूळ टाकायचा आहे. गूळ अगदी तुम्ही बारीक करून घ्या आणि थोडासा गूळ टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्यासोबतच एक कापूरवडी ठेवायची आहे आणि ज्या 2 अखंड लवंग असतात तर त्या ठेवायच्या आहेत आणि 2 हिरवी वेलची ठेवायची आहे. आता गाईची शेणी जी असते ना, ती पेटवल्यानंतर खूप जास्त वेळ जळत असते. जेव्हा पण या वस्तू त्यावरती टाकतो तेव्हा त्या वस्तूसुद्धा जळत असतात. आणि जेव्हा आपण त्या गाईच्या शेणीसोबत या वस्तू जाळतो तेव्हा आपलं घर जे आहे तर ते पवित्र होत असतं. गाईमध्ये साक्षात 33 कोटी देवता वास करत असतात. गाईच्या शेणीला ज्योतिषशास्त्रामध्ये तसेच वास्तुशास्त्रामध्ये खूप मोठं महत्त्व आहे. जर आपण अशी गाईची शेणी आपल्या घरात जाळली तर घरातील प्रखर पितृदोष, ग्रहदोष जे आहे तर ते दूर होत असतात. आता त्यानंतरनं काय करायचं, काही वेळानं ते भांडं जे आहे ना ते आपल्या देवघरासमोरून उचलायचं आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. उंबरठ्यावरती सुद्धा काही वेळासाठी हे भांडं घेऊन जायचं आहे आणि पुन्हा आपल्या घरामध्ये आणून देवघरासमोर ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तसंच ते भांडं तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे. आणि या वस्तू जळत असताना जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. आता या सगळ्या वस्तू शांत झाल्यानंतर काय करायचं, त्याची जी राख तयार होते तर थोडीशी राख घ्यायची आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावरती तुम्हाला लावायची आहे आणि थोडीशी राख ही तुम्हाला उंबरठ्यावरती सोडून द्यायची आहेत. आणि बाकीची तुम्ही निर्माल्यामध्ये टाकली तरीसुद्धा चालेल किंवा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडापाशी तुम्ही टाकून देऊ शकता. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला आज रामनवमीच्या दिवशी करायचा आहे. शिवपुराणामध्ये हा उपाय सांगितला आहे आणि तोच उपाय तुम्हाला आज आवर्जून तुमच्या घरामध्ये करायचा आहे. जरी तुम्हाला आज काहीच करणं शक्य झालं नसेल तर कमीत कमी हा उपाय तुमच्या घरामध्ये तुम्ही आज नक्की करा. हा उपाय केल्याने नक्कीच घरामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते तुम्हाला 100% जाणवतील. त्याचबरोबर तुम्हाला आज दिवसभरामध्ये अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे. शक्य झाला तर नक्की करा. बघा, जिथे प्रभू श्रीराम असतात तिथेच माता लक्ष्मी वास करते आणि तुळस ही श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून पूजेच्या वेळी तुळशीची 5 पाने प्रभू रामांच्या चरणापाशी अर्पण करा. पूजा संपन्न झाल्यावर ही पानं उचलून घराच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूला ठेवा. डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवायची आहे. तुळस ही लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य दूर होऊन धनवृद्धी होते आणि माता लक्ष्मीची अखंड कृपादृष्टी ही आपल्या घरावर, आपल्यावर कायम राहते. त्याचबरोबर श्रीरामांच्या जन्माची वेळ म्हणजेच दुपारी 12 ते 12:30 हा जो काळ आहे ना, हा ब्रह्मांडीय ऊर्जेने भारित असतो. या 40 मिनिटाच्या कालावधीत शांत चित्ताने बसून श्रीराम जय जय राम या 13 अक्षरी मंत्राचा किमान 108 वेळा जप तुम्ही नक्की करा. याला विजयी मंत्र असं म्हटलं जातं. जर तुम्ही या प्रभावी मंत्राचा जप आज केला ना तर कितीही जुनी अडलेली कामं असतील किंवा कोर्ट कचेरीची काही प्रश्न असतील, कामं असतील तर या जपाने त्यातील सर्व अडथळे दूर होऊन ती कामं 100% मार्गी लागतील. त्याचबरोबर आज घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या उजव्या हातामध्ये रामधागा हा बांधायचाच आहे. तो कसा, तर जो लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागा असतो, ज्याला मौली धागा असे सुद्धा म्हटले जाते, तर तो धागा आणायचा आहे. धागा घेतल्यानंतर पहिली गाठ तुम्हाला मारायच्या आहेत. जय राम श्रीराम जय जय राम हा मंत्र म्हणायचा.
इच्छा व्यक्त करायची, पहिली गाठ मारायची, पुन्हा दुसरी गाठ मारायची, जय राम श्रीराम जय जय राम हा मंत्र म्हणायचा, इच्छा व्यक्त करायची. असे तुम्हाला 11 गाठी ज्या आहेत तर त्या धाग्याला बांधायच्या आहेत आणि यानंतर तो धागा तुमच्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा धागा आपल्या हातामध्ये बांधायचाच आहे. आता हा धागा बांधल्याने नक्की काय होतं तर पहा, जर आपल्या घरातील मुलांच्या हातामध्ये हा धागा बांधला तर मुलांची बुद्धी ही तल्लख होते, मुलं हे कर्तृत्वान बनतात. घरातील मोठ्या व्यक्तीने हा धागा बांधला तर त्यांना प्रत्येक कामात यश मिळते, त्यांच्या सर्व अडचणी या दूर होतात, जी काही संकट आहे तर ती आपल्यापासून दूर राहतात. हा धागा नेहमी आपलं संरक्षण करत असतो आणि म्हणून प्रत्येकाने आज असा हा रामधागा रक्षासूत्र आपल्या हातामध्ये बांधायचाच आहे. तर हे काही प्रभावी उपाय आहेत, ह्या काही सेवा आहे ज्या आपल्याला आज रामनवमीला करायच्या आहेत. जेवढे उपाय, जेवढ्या सेवा तुम्हाला करणं शक्य होईल तेवढ्या तुम्ही आवर्जून करा, कारण हा दिवस खूप शुभ मानला जातो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.